पासून तुमचे सभासद आज माझा जो वाढत्या क्रमांकावर असतील, बाकी जण काही कमी झाले असतील, पण कदाचित 450 सभासद 450 सभासद तर आपण सगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी नोकरी करून आता समाजसेवाचा आज सगळे गावाचा तुमची संघर्ष समिती पण आम्ही बोर्ड स्थापन केला. सगळे आपले सन्मान्य सभासद आणि मंचावर बसलेले सगळे सन्मान्य अतिथी, तर मला काही सांगायचं नाव माहीत नाही, जेवढे नाव घेतले. कारण ज्येष्ठ मी ज्या परिवारात राहतो आणि मी ज्या परिवारामध्ये वाढे लागलो, सुरुवातीला माणूस आजची परिस्थिती, पहिली परिस्थिती त्यांनी सांगितलं त्या आधाराने भाषण करताना मी पायात चप्पल न जायचो, म्हैसूरपासून जायचो. बाबा मी सुद्धा 16 वर्ष माझ्यात पायात चप्पल नाही होतं, माझ्या पायात सुई घुसत होती बाबा, सुई काटा देत नसताना कळायला एवढं कडक होते. त्यावेळेची परिस्थिती होती, परिस्थिती म्हणजे संघर्ष. आणि त्यावेळेस आपण काम करायचं, फक्त आपल्याला पोटाला 3 पिळगी भागत होती, पोट पिळगी तेवढेच पैसे बी मिळत होते. आपण काही त्यावेळेस पैसे साठवणं, काही एवढा पैसा त्यावेळेस मिळत नव्हता. 120 रुपये पगार सांगितलं. आम्ही त्यावेळेस का पैसे जायचो लहान असताना 12 रुपये रोज मिळायचा. अर्धा दिवस आम्हाला लहान असल्यामुळे आम्हाला अर्धा दिवस द्यायचे, ते 6 रुपये रोज मिळायचा. पण परिस्थिती कालानुसार काल बदलत आला, परिस्थिती बदलली. यानंतर शासनाचे धोरण बदलले. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने सुद्धा 2014 पूर्वी योजना चालू केली, 500 चालू केली, आता 1500 पर्यंत चालू आहे. मला वाटतं मग अनेक ठिकाणी शासनाचे काही सामाजिक संस्था, पण आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो, जे आपलं एकत्र कुटुंब असतो, आपल्याला बाहेरचा म्हणा किंवा इकडचा ताण नसतो. पण माणसाला पैशापेक्षा कुटुंबाचा माणसाने जर समजा आपलं ऐकून नाही घेतलं, हे आपल्या मनाप्रमाणे नाही झालं, की आपल्या मनाविरुद्ध काही गोष्ट केली, आणि त्यावेळेस माणसाचं खरं मन दुखलं जातं. आणि मन दुखवल्यानंतर जर का तुमचं मन मोकळं करण्यासाठी जागा नसेल, या वयात जागा नसते, पण तुमच्या एरंडोल शहरामध्ये जी तुम्ही संस्था ओपन केली, माझ्या घरात असो किंवा तुमच्या घरात असो, काय जागा असेल, तुम्ही एकमेकाच्या मित्राप्रमाणे आपल्या मनातली जी गोष्ट जी बाहेर काढतात, याच्यामध्ये आयुष्य वाढतं. जर मनामध्ये पैशावर कायम ठेवला तर नक्की अटॅक येतो माणसाला, नक्की आजाराच्या व्याधा लागतात. आणि तुम्ही जी संस्था ओपन केली सगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, अतिशय या आपल्या मनातल्या गोष्टी, आता तुम्ही इथं कोणाचे कोण मित्र आहे असतील, 2-4 एके समजा, हो, पण माणूस कुठलीही गोष्ट, मनातली गोष्ट असेल तर मित्राजवळ व्यक्त करतो. माझ्या घरात असं झालं बाबा, पण तो मित्र आपल्याला त्यावेळेस सल्ला देतो, घर तुझं आहे, मुलगा तुझाच आहे, सून तुझीच आहे, मिसेस तुझीच आहे, तू काही राग मानू नको, संध्याकाळी पाणी पेन, आरामशीर जेवण कर, गोळी घे, झोप आरामशीर. तेव्हा माणसाला बरं वाटतं. कारण आपण कितीही संताप केला, आपण करायचं पण आहोत, कारण परमेश्वराने आपल्या हातात काहीच दिलं नाही. जर समजा मातीला गर्व राहिला असता, मी बिजोई पिकवतो, लोकांना आनंद देतो, पण मग त्या ठिकाणी जर पाणी राहिलं तर मातीचा गर्व काय कामात येणार आहे, बरोबर आहे का नाही? आणि पाण्याला गर्व राहिला असता, माझ्या शेवटून भागणारच, पण मातीच राहिली असं पाण्याचं काय काम आहे? सगळं आपल्या गुंतागुंतीचे व्यवहार आहेत, आपल्या हातात काही नाही. आपल्या हातात एवढंच आहे, आपण जे करतो, आपल्या हातात कुठली वाईट गोष्ट होऊ नये आणि कुठल्याही माणसाचं मन दुखवू नये, एवढ्याच गोष्टी जर आपण कायमस्वरूपी केला. कारण आत्मा हा माणूस कुठे, यावेळेस माणूस कुठे दुखवतो, जर 10 रुपये कमी मिळाले किंवा 50 रुपये कमी मिळाले, पण ज्या वेळेस माणसाचा मनाविरुद्ध कोणी बोललं, मग ते आपल्याला जिव्हाळी लागतं. जिव्हाळी लागल्यानंतर त्या ठिकाणी आपण दुखलो जातो. मग आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहेत, तुम्हाला मला काही सांगायची गरज, तुम्हाला सगळा अनुभव असतील. आता माझ्यापेक्षा कोणाचं वय डबल असेल, कोणाचे माझ्यापेक्षा म्हणजे 60च्या म्हणजे माझ्यापेक्षा डबलचा पुढे वय 94, माझ्या 43 वर्ष बाबा, हा म्हणजे डबल माझ्यापेक्षा नक्की तुम्ही 50% पावसाळा जास्त खाल्लेला आहे. मी तुम्हाला सांगावं, पण मी सुद्धा
मी काही माझ्या गावात राहत नाही बाबा. माझ्या गावात मी जवळजवळ ज्यावेळेस 5 वर्ष सरपंच किंवा सरपंच असताना गावात राहतो दरेगाव शिवला. पण आता मी सुद्धा आपल्या एरंडोल शहरामध्ये बस स्टँडच्या समोर पेट्रोल पंप आहे, माझं ऑफिस आहे, तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. एक इच्छा आहे, जसं तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक म्हणून एक संस्था काहीतरी काम करावं बा. तुम्ही काही संघर्ष करून काहीतरी नगरपालिकेवर मोर्चा नेला आणि मोर्चा निवडून काही कॉलनीमध्ये काही कामाला